मी पार्थ आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आगळा वेगळा पॉडकास्ट ज्याचं नाव आहे AISSMS कट्टा यावर. व आज आपल्याला सांगताना अतिशय मला आनंद होत आहे की आजच्या आपल्या पॉडकास्टचे उद्घाटन आपल्या सर्वांचे लाडके व AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री अभिजित भोसले सर यांच्या हस्ते होत आहे. सर, आपल्या या संस्थेमध्ये 33 वर्षांचा जो अनुभव आहे त्यामध्ये आपल्याला अनेक असे विद्यार्थी देखील भेटले असतील ज्यांनी इंजिनिअरिंग करून वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये त्यांचं जे करिअर आहे ते स्थापन केलं आहे व आता सध्या भरपूर पोस्टवर आहेत वेगळ्या वेगळ्या. सर, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, विद्यार्थ्यांचं कसं आहे, आपल्या AISSMS कॉलेजमध्ये एज्युकेशन अकॅडमिक्स बरोबर दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत एक्स्ट्रा करिक्युलर कोक्युलर ॲक्टिव्हिटीज, त्याचा फायदा मुलांना नक्कीच होतोय. आणि त्या ॲक्टिव्हिटीजला आपला सपोर्ट चांगला असल्यामुळे मुलांना हायर पोस्टवर जेव्हा जातात तेव्हा ह्या ॲक्टिव्हिटीजचं जे सपोर्ट असतो ज्या करतात त्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांचं जे होतं त्याचा फायदा नक्कीच त्यांना हायर पोस्टमध्ये जेव्हा काम करतात तिथे होतो, किंवा प्लेसमेंट ॲक्टिव्हिटीज जे आपण घेतो तिथेही त्यांना तो नक्कीच त्याचा फायदा होतो. अतिशय उत्तम सर. सर, कॉलेजच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांसोबत आपले भरपूर वेगळे वेगळे अनुभव असतील, तर सर एखादा असा अनुभव जो तुम्हाला अतिशय आठवतो आणि कधी आठवला तरी आपल्याला हसू येतं? असं म्हणजे सुरुवातीला जेव्हा सुरू झालं 92 मध्ये कॉलेज, आम्ही यंग होतो, म्हणजे कॉलेज संपलं आणि 1-2 वर्षांनी आम्ही इथे जॉईन झालो मी, आणि माझ्या बरोबरचे जे कलिग्स होते तेही यंग होते. आणि आम्हाला एवढा कॉलेजचा ॲडमिनिस्ट्रेशनचा एवढा अनुभव नव्हता, पण विद्यार्थी त्यावेळेला कसं सुरुवात असल्यामुळे जम्मू काश्मीरचे बरेच विद्यार्थी होते आपल्या कॉलेजमध्ये, आणि ते जरा असे नॉटी कॅरेक्टरचे होते. म्हणजे रेल्वे कन्सेशनचा एक इन्सिडेन्स आहे की रेल्वे कन्सेशन त्यांना लागायचे जम्मू काश्मीरला जायला. तर बरेचदा काय होतं, ते रेल्वे स्टेशनवर ते करेक्शन करायला सांगायचे काय गोष्टी, तर हे काय करायचे, परस्पर तिथे करेक्शन करून माझी साईन करून टाकायचे आणि नंतर येऊन मला सांगायचं ऐसा कर दिया हमने, तो आपको सिर्फ बता रहे हैं उधर. तर असे ते सगळ्या गोष्टी होत्या की ते दिवसभर काही ना काही नॉटीनेस त्यांचा चालायचा, आणि ते एक वेगळाच अनुभव होता, कारण आम्ही यंग होतो, तेही यंग होते, आणि त्यामुळे ते सगळ्या गोष्टी चालायच्या. आता असं ते सगळं हे चालू होतं, आणि ते आम्ही एन्जॉय केलं तो पिरियड, कारण सुरुवात होती, कॉलेज 92 ला स्टार्ट झालेलं, त्यामुळे आम्हालाही अनुभव एवढा नव्हता. त्यांच्याबरोबर आम्ही शिकत गेलो आणि एन्जॉय झालं त्या काम करायला त्यांच्याबरोबर. सर, तुम्ही B.Com मध्ये आपली डिग्री केलेली आहे, पण सर B.Com नंतर तुम्ही अचानक आम्ही जसं ऐकलं की तुम्ही आपल्या AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे फाउंडिंग मेंबर आहात, तर तुम्हाला ह्या गोष्टीची संकल्पना कुठून मिळाली? ऍक्च्युली मी M.Com करता अकाउंट्स शिकत होतो, आणि त्यानंतर असंच एकदा ही अपॉर्च्युनिटी आली मला की बाबा तुम्ही तिथे काम कराल का ॲडमिनिस्ट्रेशन सेक्शनमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, कारण कॉलेजचं काम होतं, त्यामुळे मलाही थोडा इंटरेस्ट होता मुलांबरोबर काम करायचा, आणि त्यामुळे ते अपॉर्च्युनिटी आल्यावर मी लगेच ते घेतली आणि जॉईन झालो इथे 92 मध्ये. तेव्हा मी सुरुवातीला मी होतो, आणि ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये एक पावरगी सर आणि कुलकर्णी सर होते, असे माझे सिनियर्स होते. ते तिथनं मध्ये सुरुवात झाली आमची. अजून एक गोष्ट, सरांना अकॅडमिक गोष्टींबरोबरच सरांना फुटबॉलचं देखील भरपूर आवड आहे. सर, तुम्ही फुटबॉल खेळले आहात किंवा बघता का अजूनही? हो, मी वाडिया कॉलेजमध्ये होतो, तिथे मी वाडिया कॉलेजच्या टीम बरोबर इंटर युनिव्हर्सिटी पर्यंत खेळलो, आणि अजून आमचा एक क्लब पण होता सोसायटीचा, त्या क्लब बरोबर पण मी खेळायचो, त्यामुळे मला फुटबॉलमध्ये फारच इंटरेस्ट होता. आणि इथे जॉईन झाल्यावरही मी कॉलेजची जी टीम होती फुटबॉलची त्यांनाही कोचिंग केलं, 3-4 वर्ष मी ते कोचिंग केलं असेल टीमला. नंतर टाइम कन्स्टेंटमुळे मला काही कंटिन्यू करता नाही आलं. फुटबॉल बघणं तर हे आहेच, माझा छंद आहेच, आणि मी आता सगळे जे काही क्लब मॅचेस असो, चॅम्पियन्स लीग असेल, हे सगळं मी बघत असतो ते. तर तुमची फेवरेट टीम कोणची आहे? जशी मला अर्जेंटिना आवडती. अच्छा, मला स्पेन टीम आवडते, कारण त्यांचा खेळ, पासिंग आणि हे छान आहे, आणि टीमवर्क छान आहे त्यांचं. ओके, सरांचं अतिशय ऑलराऊंडर अशी पर्सनॅलिटी आहेच, पण सर सोबतच जसं तुम्ही बोललात की आपल्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला देखील वाव देण्यात येतो, तर त्यासाठी आपण मुलांना काही मार्गदर्शन होतं आपल्या कॉलेजमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करतो, असे काही?
नाही, आता आपल्याकडे कसं आहे, स्पोर्ट्स तर आहेच, कल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, प्लस बहा, सुप्रा, एरो मॉडेलिंग, परत ड्रोन क्लब, हे सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत इथे आपल्या मॅनेजमेंटचा चांगला सपोर्ट आहे. त्याला फायनान्शियल जे काही सपोर्ट लागतो किंवा स्पेस आहे, जागा आहे त्यांना प्रॅक्टिस करायला, हे छान तऱ्हेने आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ओव्हरऑल त्यांना जे काही सपोर्ट कंटिन्युअस फायनान्शियल लागतो त्यालाही मॅनेजमेंट असं नाही म्हणत नाही. तो एक प्लस पॉइंट आहे आपल्या कॉलेजमध्ये, की फंडिंगला कुठल्याही नाही म्हटलं नाहीये. जे काही फंडिंग लागतं तेच त्यांनी प्रोव्हाइड केलंय. आणि त्यामुळे आपण बघतो की अचिव्हमेंट चांगले आहेत आपले. फिरोदियामध्ये आपण विनर्स आहे, महासुप्रामध्ये यावर्षी आपण विनर्स आहे, मागच्या वर्षी विनर्स होतो, यावर्षी रनर्स, फर्स्ट रनर्स अप आपण आहे. इंडिव्हिज्युअल प्राइजेस बरेच टीमना मिळालेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हे जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ऍक्टिव्हिटी सपोर्टचा, त्यामुळे छान तऱ्हेने चालल्यात आपल्याकडे. सर, कॉलेजमध्ये मुलांच्या ज्या कला आहेत त्यांना वाव देण्यासाठी काही आपण कंडक्ट करतो का किंवा काही उपक्रम? आता कसं आहे, आता हे ऍक्टिव्हिटीज जे सांगितल्या ते आहेत, NSS आहे, परत आता NEP मध्ये आता जे नवीन आलंय त्यात आपण ह्या वर्षी आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटी, जे ड्रॉइंग आहे, डान्स आहे, योगा आहे, स्पोर्ट्स आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्यासाठी स्पेशली बाहेरनं लोक बोलून त्यांना शिकवलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि फार छान तऱ्हेने ते मुलांना त्यांनी शिकवलं आणि ते मुलांना त्याचा नक्कीच फायदा झालाय त्या गोष्टीचा. आपली दरवेळेस अशी संकल्पना असते की कॉलेजमध्ये अभ्यास किंवा अभ्यासाशिवाय काही होत नाही, पण जसं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की आपल्या कॉलेजमध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज कलेशी रिलेटेड असतील किंवा मुलांचे जे सोशल लाईफ आहे ती सुधारवण्यासाठी अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजमध्ये कंडक्ट केल्या जातात. पण सर, तुम्ही जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये होतात तेव्हा सर तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचात किंवा तुमची अशी एखादी कोणची जी आठवण असेल की सर तुम्हाला ती कायम लक्षात राहील, मित्रांसोबतची असेल किंवा शिक्षकांसोबतची, अशी कोणती? तर मी जसं सांगितलं, मी स्पोर्ट्समध्ये जास्ती इंटरेस्टेड होतो, त्यामुळे फुटबॉल आणि ॲथलेटिक्स भरपूर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायचो. आणि जेव्हा मी कॅम्पला जायचो तेव्हा खरंच एन्जॉय व्हायचं, कारण नगरला किंवा नाशिकला असे कॅम्प्स असायचे, स्पोर्ट्सचे इव्हेंट्स असायचे, तेव्हा आम्ही जायचो. तेव्हा तिथे आम्ही भरपूर एन्जॉय करायचो. फुटबॉल ऑफकोर्स खेळायचो, प्लस अदर ॲक्टिव्हिटीज जे आहे मित्रांबरोबर फिरणं विरणं, हे नक्कीच एन्जॉयबल होतं. आपला जो पॉडकास्ट आहे AISSMS कट्टा, याच्या थ्रू आपण जे वेगळे व्यक्ती आहेत किंवा आपल्या कॉलेजचे जे ॲल्युमनी आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग फील्डमधनं डिफरंट फील्ड चूज केले, जसं की आर्ट्स आहे किंवा ऍक्टिंगमध्ये एंटरप्रेन्योरशिप आहे, त्यांच्याकडून आपण आजकालचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी विविध गोष्टी, त्यांच्या करिअर्सबद्दल गाईडलाईन किंवा त्यांची जी वाटचाल राहिली एकंदरीत त्यांच्या करिअरशी रिलेटेड याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर, आपलं काय मत आहे या पॉडकास्टवरती? हे चांगली गोष्ट आहे, कारण ह्याच्या थ्रू मुलांमध्ये बऱ्याचशा गोष्टी जे ते मुलांना माहिती नसतात किंवा कसं कॅरियर करायचं किंवा कल्चरल ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्याने काय बेनिफिट मिळतात, या पॉडकास्ट नक्कीच त्यांना कळतील आणि त्याचा त्यांना फायदा होईल. सर, आता सध्या कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला असतो, आपण फोकस कशावरती करायचा, आपल्याला जो छंद आहे त्यावरती किंवा अभ्यासावरती, आणि त्यामध्ये एक रेघ असते ती करिअरची. ह्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता विद्यार्थ्यांना? ह्याबद्दल असं मी सांगेन की मी जे ऑब्झर्वेशन केलंय, कारण मी व्हाईस प्रेसिडेंट जिमखाना म्हणून काम करतोय, आणि त्याच्यामध्ये मी जे ऑब्झर्वेशन आता बघितलं की ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे मुलं पार्टिसिपेट करतात ते दोन्ही ऍक्टिव्हिटीजचा बॅलन्स करून जे छानरित्या त्यांचं अकॅडमिकही सांभाळतायत आणि प्लस त्यांचं जे छंद आहे तोही छानरित्या सांभाळतायत. काही एक दोन मुलांचा हे सोडलं तर मेजर मुलांचं मी अकॅडमिक रिझल्ट मी ऑब्झर्व करत असतो, ते कसं परफॉर्म करतायत, त्यांचा लॉस तर होत नाहीये ह्या गोष्टीमध्ये. पण मी ऑब्झर्व केलं की ते खरंच छान त्यांचे रिझल्ट आहेत, अकॅडमिक मध्ये त्यांनी परफॉर्म छान केलंय, प्लस ह्या ज्या गोष्टी करतायत कल्चरल मध्ये हे ते, त्याच्या थ्रू त्याचा फायदा त्यांना नक्की प्लेसमेंट ऍक्टिव्हिटीज जेव्हा होतात कंपनीज मध्ये तेव्हा जातात तेव्हा नक्की त्याचा होतो. कारण ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ह्या ऍक्टिव्हिटी खरंच गरजेच्या आहेत करणं. त्यामुळे मुलांनी घाबरून जाऊ नये की बाबा माझं अकॅडमिक सफर होईल किंवा काय होईल. ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, फक्त त्यांना बॅलन्स करता आलं पाहिजे या दोन्ही गोष्टीमध्ये. हे जर करता आलं तर नक्की त्यांना त्याचा फायदा पुढे फ्युचरमध्ये त्यांना नक्कीच होतो या गोष्टीचा.
राईट सर, आय अग्री. कारण की सर मी अश्वमेध ढोल पथकामध्ये देखील वादक म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या मीडियाचा जनरल सेक्रेटरी म्हणून देखील पाहतोय. तर मला ऍक्च्युली माहिती आहे सरांचा आपल्या पथकासाठी किंवा इतर प्रत्येक गोष्टीसाठी सरांचा भरपूर सपोर्ट असतो. सर तुम्ही कल्चरल गोष्टींशी देखील रिलेटेड आहेत. तर सर तुम्ही जे तुमचं अट्रॅक्शन आहे ढोल पथकाबाबत किंवा इतर जे आपल्या महाराष्ट्राचं कल्चर आहे, लावणी असेल, नृत्य असेल, नाटक असतील, ह्याबद्दल सर एखादी तुमची आठवण किंवा जो तुमचा एक्सपिरियन्स असेल? नाही, मला खरं मुलांबरोबर राहायला नक्कीच आवडतं आणि कल्चरल स्पोर्ट्समुळे पण मलाही एन्जॉय होतं. मी अजूनही कॉलेज लाईफ एन्जॉय करतोय खरं बघितलं तर. आणि ह्या गोष्टीचं कसं आहे, ढोल पथक हा मलाही आवडेल वाजवायला, पण ते काय वेळ कन्स्टेंटमुळे मला काही वाजवता येत नाही. बरोबर. मी गणपती मिरवणुकीला नक्की जातो बघायला, कारण ते जे हे असतं स्टॅमिना, ज्या उत्साहाने ते वाजवतात ते खरंच एन्जॉयबल असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरंच एन्जॉयबल आहेत आणि ते तुम्हाला एक वेगळी एनर्जी देतात. अकॅडमिक तर आहेच तुमचं, पण ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आणि ओव्हरऑल तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो त्या गोष्टीचा. आज आपल्याला सरांच्या अनुभवातून भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. सर माझी एकच इच्छा आहे सर, आपलं जे मार्गदर्शन आहे असंच आमच्या बरोबर बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत देखील राहावं. धन्यवाद सर, आज आपला टाइम दिला आपण. थँक्यू व्हेरी मच. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या AISSMS कट्ट्याच्या लोगोचे अनावरण करावे.